निराधार आणि ज्येष्ठ नागरिकांची होणारी परवड आजही सुरूच आहे। अशाच निराधार आणि अपंग महिलांच्या उत्कर्षासाठी झटतायत नवी मुंबईतल्या संगीता भागवत। आपल्या आधारवड या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी निराधार आणि अपंग महिलांना आधार दिलाय। या आहेत संगीता भागवत। त्यांनी अनेक निराधार अपंग महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची अनमोल भूमिका बजावली आहे। या निराधार महिलांची समाजात उज्ज्वल प्रतिमा तयार करण्याचा चंग संगीता यांनी बांधलाय। त्यांनी 2005 मध्ये कोपरखैरणेत निराधार आणि अपंग महिला उत्कर्ष ट्रस्ट सुरू केलं। या ट्रस्टद्वारे त्यांनी 16 महिलांना हक्काचा आधार मिळवून दिलाय। त्याच्याआधी मी गारमेंटचा व्यवसाय करायची, त्याच्यामध्ये मी घरोघरी कामं द्यायची। त्या घरच्या त्यांच्या अडचणी, त्यांच्या म्हाताऱ्या लोकांचे प्रॉब्लेम ते सगळं सोडवण्यासाठी हा उपक्रम राबवला। ज्याच्यामध्ये निराधार ज्या महिला असतात त्यांना मी इथे राहणं खाणं पिणं फ्री असतं, प्लस त्यांना मानधन असतं। त्याच्या बदल्यात त्यांनी काय करायचं तर माझ्या इथे जे वृद्ध लोक असतात त्यांची त्यांनी सेवा करायची। संगीता यांचं शिक्षण 12वी पर्यंत झालं। त्यांचा स्वतःचा गारमेंटचा व्यवसाय आहे। या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना अनेक महिलांचे प्रश्न आणि समस्या समजून घेण्याची संधी मिळाली। या महिलांसाठी काहीतरी करावं, त्यांना आधार द्यावा असं त्यांच्या मनात कायम असायचं आणि त्यातूनच आधारवड निराधार आणि अपंग महिला उत्कर्ष ट्रस्टची स्थापना झाली। मात्र संगीता यांच्यासमोर हा ट्रस्ट स्थापन करताना अनेक अडचणी होत्या। त्यासाठी त्यांनी आपले दागिनेही मोडले। हे गारमेंटच्या व्यवसायामध्ये जे कामं आणायची त्यांच्या घरी गेले की त्यांच्या कटकटी असायच्या, त्या कटकटी कुठेतरी सोडवावा याच्यासाठी वृद्धाश्रम, पण त्याच्यासाठी मी पहिले घरी बोलून त्याचा मार्ग काढण्यासाठी भांडवल पाहिजे हे सगळं करण्यासाठी घरी सल्ला मसलत केलं। त्याच्यावरून मग मला घरच्यांनी सांगितलं तू कर। 2 निराधार महिलांसह सुरू झालेल्या आधारवड ट्रस्टमध्ये आज 16 निराधार आणि अपंग महिलांना आधार मिळतोय। त्यातल्या 8 महिलांनी 90 पार केली आहे। या महिलांसाठीचा महिन्याचा खर्च लाखो रुपये आहे, पण हा सगळा खर्च संगीताताई स्वतः करतायत। हा खर्च भागवण्यासाठी त्यांनी आपल्या ट्रस्टमधील 5 बेड पेड ठेवले आहेत। शिवाय काही संस्थांकडून त्यांना मदत निधीही मिळतोय, पण त्यातून सर्वच खर्च भागत नसल्याचं त्या सांगतात। पहिले पैशाची सोय केली, त्याच्यात दागिने वगैरे सगळे मोडून थोडेसे मिस्टरांचे पैसे असं घेऊन 4-5 लाख रुपये जमा केले। नंतर जागा बघून एक आमच्या अवकात बसल्या सर्व हाऊस बघून तिथे हा प्रकल्प आम्ही चालू केला। तसं महिन्याचा आता सध्याचा खर्च येतो 1 ते 1.5 लाखपर्यंत येतो। गेले 2 वर्ष आम्ही सुरुवातीला तर हात खिशातलेच पैसे बदलले। निराधार महिलांना फक्त आधार देणं हाच आधारवडचा उद्देश नाही, तर अशा महिलांचं पुनर्वसन करून त्यांना स्वयंपूर्ण करणं यासाठीही संगीताताई प्रयत्न करतायत। याशिवाय काही निराधार मुलांच्या शिक्षणाची व्यवस्थाही आधारवडनं केली आहे। पुढे हे संस्थेचं प्रत्येकाने निराधार महिलांनी उपभोग घ्यावं, याला एक मोठी जागा करून त्याच्यात हा प्रोजेक्ट अजून मोठा व्हावा। आधारवड या नावातच संगीताताईंच्या कार्याची पोचपावती आहे। निराधारांना हक्काचा आधार देणारा हा आधारवड असाच कार्यरत राहावा हीच शुभेच्छा। कॅमेरामन अश्विन आंबटकरसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, नवी मुंबई।